बहुमजली गृहसंकुलातील गृहविक्रीत 5 जणांकडून मालमत्ता मालकाच्या परस्पर 47,50,000 रुपये घेऊन फसवणुकीचा प्रकार उघडकीस आलाय। हा प्रकार वसंत विहार येथे सन 2018 ते 2022 दरम्यान घडला। या प्रकरणी दाखल फिर्यादीनुसार फौजदार चौडी पोलीस ठाण्यात अब्दुल खय्यूम इब्राहिम शेख याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की विजापूर रस्त्यावरील ब्रह्मचैतन्य नगरातील रहिवासी विद्या मिलिंद लोलगे यांनी वसंत विहार परिसरात प्रेषक रेसिडेन्सी नावाचे परिचित बहुमजली गृहसंकुल उभारले। यातील फ्लॅट विक्री करताना त्यांच्याकडील नौकर अब्दुल खय्यूम इब्राहिम शेख वय 45 वर्षे राहणार 93 साईनगर गृहनिर्माण संस्था जुळे सोलापूर यांनी मालमत्ता धारकाचे काही ग्राहकांना वेगवेगळ्या मजल्यावरील फ्लॅट दाखवून विद्या लोलगे यांच्या परस्पर अनेकांकडून मोठ्या रकमा घेऊन बोगस स्वाक्षरा करून पावत्या दिल्या। त्यात फ्लॅट नंबर 104 करिता रवींद्र पाटील यांच्याकडून 13 लाख रुपये, फ्लॅट 202 करिता उमा लोकरे यांच्याकडून 10 लाख रुपये, फ्लॅट नंबर 401 करिता परमार यांच्याकडून 24 लाख रुपये आणि फ्लॅट नंबर 221 करिता हिबारे यांच्याकडून 50,000 रुपये असे एकूण 47,50,000 रुपये रोख स्वरूपात विद्या लोलगे यांच्या परस्पर घेतलेल्या रकमेचे आकडे आहे। हा सन 2018 ते 2022 दरम्यान घडल्याचं विद्या लोलगे यांनी फिर्यादीत म्हटलंय। त्याचबरोबर फ्लॅट नंबर 206 करिता सोनाली त्रिकब यांच्याकडून 5 लाख रुपये घेऊन त्यांना फ्लॅटचा ताबा देऊन त्यांनी पैसे दिल्याबाबत खोटी पावती देऊन त्यांच्यावर लोलगे यांच्या खोट्या सह्या करून विद्या लोलगे यांची 47,50,000 रुपयांची फसवणूक केली। त्यानुसार अब्दुल खय्यूम शेख याच्या विरुद्ध भादवी 420, 467, 468, 469, 471 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। सहाय्यक पोलीस निरीक्षक खंडागळे या गुन्ह्याचा अधिक तपास करत आहेत।